सांगलीतील त्रिमूर्ती चौक येथे असणाऱ्या एका देशी दारूच्या दुकानात दारू पिऊन झाल्यानंतर कामगारांना दमदाटी करत ड्रॉवरमध्ये ठेवलेली 2,500ची रोकड लंपास केल्याची घटना घडली। सदर जबरी चोरीची घटना ही रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी सुरेश बाबूराव चव्हाण राहणार गणेशनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सागर चौगुले राहणार इंदिरानगर आणि सुखदेव कांबळे राहणार हनुमान नगर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सुरेश चव्हाण हे डीमार्ट समोर असणाऱ्या त्रिमूर्ती चौकातील लिकर शॉप या देशी दारूच्या दुकानात काम करतात। रविवारी दुपारी ते दुकानात काम करत असताना संशयित चौगुले आणि कांबळे हे दोघेजण त्या दुकानात आले। दुकानात दारू पिऊन झाल्यानंतर दोघांनी दुकानातील कामगारांना दमदाटी करत दुकानातील साहित्य विस्कटू लागले आणि यावेळी चव्हाण हे त्यांना अडवण्यासाठी गेले असता त्यांना कांबळे यांच्या कमरेला चाकू दिसल्याने ते मागे हटले। त्यावेळी संशयित सुखदेव कांबळे यांनी दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले 2,500 रुपयांची रोकड चोरून तेथून दोघेही निघून गेले। घडलेल्या या घटनेनंतर चव्हाण यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।